नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ कीर्ती उदय पाटील, सहशिक्षिका, उल्हास विद्यालय माध्यमिक विभाग या ठिकाणून तुम्हाला इयत्ता 8वीसाठी गणित या विषयाबद्दल माहिती देणार आहे. आपण आज गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये आजचा आपला टॉपिक जॉमेट्री म्हणजे भूमितीबद्दल आपण बघणार आहोत. तर आपण सेतू अभ्यास 1 जुलैपासून करत आहोत. त्यामध्ये आज आपला डे 37 आहे, ज्यामध्ये आपल्याला पायथागोरस थेरमबद्दल अभ्यास करायचा आहे. वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द पायथागोरस थेरम. सो concept corner is given as shown in the adjacent figure. There is a way to school from Sarita's house. She wants to reach the school by shorter way. Then which way she will select? तर आता बघा, आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे की सरिताचं घर आणि शाळा असं आपल्याला जर आपण डायग्राममध्ये पाहिलं बघा, ट्रायंग्युलर शेपमध्ये, तर ए या ठिकाणी सरिताचं घर आहे म्हणजे हाऊस आहे बघा, आणि सी या ठिकाणी शाळा आहे, तिचं स्कूल आहे. आणि असं 3 मार्ग आपल्याला दाखवलेले आहेत, म्हणजे ॲक्च्युअल 2 मार्ग ते येणार की ती ए टू सी या डिस्टन्सने जाणार की आधी ए टू बी पर्यंत येणार नंतर बी टू सी पर्यंत जाणार. विच इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर आपण डायग्राममध्ये पाहिलं बघा, तर ए टू सी इज ए शॉर्टेस्ट डिस्टन्स, बट ए टू बी टू सी हा जर डिस्टन्स आपण पाहिला तर दॅट इज ए राईट अँगल डिस्टन्स. राईट अँगल आहे बघा, म्हणजे आधी तिला इकडे बी पॉईंटपर्यंत यावं लागेल, बी पॉईंटपासून सी पॉईंटपर्यंत यावं लागेल. याचाच अर्थ काय आहे की ती जेव्हा राईट अँगल डिस्टन्सने जाणार त्यावेळेला तिला जास्त वेळ लागणार आहे. तर ती स्ट्रेट मार्गाने त्या ठिकाणी जाणार आणि स्ट्रेट वे आहे ए टू सी. As this straight way is along the hypotenuse, means the length of the hypotenuse of a right angle triangle is less than the sum of length of other two sides. म्हणजे आता जर आपण या डायग्राममध्ये पाहिलं बघा, तर ए बी सीमध्ये आपल्याला ए सी हा हायपोटेनस दिसत आहे अँड इट इज लेस दॅन, आपल्याला तो छोटा दिसतोय बघा. जर आपण मी हा ए बी आहे यालाच पुढे जर मी हा अटॅच असा आडवा न करता पुढे स्ट्रेट केला बघा, तर मला ए बी सी हे जे डिस्टन्स आहे ते जास्त दिसत आहे ए सीपेक्षा. सो ऑलवेज हायपोटेनस इज लेस दॅन अँड इट इज द सम ऑफ द लेंथ ऑफ अदर टू साईड. म्हणजे या 2 साईडच्या ॲडिशनपेक्षा तो स्मॉल आपल्याला मिळणार आहे. त्याच्यासाठी काही एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे बघा. पायथागोरस थेरम जे आहे ते कोणी शोधून काढलेलं आहे, तर पायथागोरस वॉज ए ग्रीक मॅथमॅटिशियन हू वॉज द फर्स्ट टू प्रूव्ह द थेरम. So it is named after him. Theorem of the Pythagoras state that in a right angle triangle the square of the hypotenuse is equal to the sum of the square of the other side. आता पायथागोरस थेरम मग आपण स्टँडर्ड 7th मध्ये पण पाहिलेलं आहे की ते काय आहे, तर जो हायपोटेनस आहे, आता आपल्याला हायपोटेनस ओळखता आला पाहिजे की जो राईट अँगलच्या अपोजिट असतो. तर बी इज राईट अँगल, याच्या अपोजिट बघा साईड आहे ए सी. सो ए सी इज ए हायपोटेनस. तर आपल्याला थेरम काय सांगतं बघा की हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू, हा स्क्वेअर कशाबरोबर आहे बघा, तर द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर साईड. मग आता अदर साईड कोणती आहे, ए बी आहे आणि दुसरी बी सी आहे. तर या अदर साईडच्या स्क्वेअरची सम करायची आहे. दिस इज कॉल्ड द हायपोटेनस थेरम. हे आपण स्टँडर्ड 7th मध्ये अभ्यासलेलं आहे. यू स्टडीड द पायथागोरस थेरम इन द स्टँडर्ड 7 अँड दॅट थेरम यू रिमेंबर दॅट द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर ऑफ द अदर टू साईड. आपल्याला जी काय डायग्रॅम दिलेली असेल त्या डायग्रॅममधील नावांप्रमाणे आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला लिहायचा आहे. जर ए बी सी ट्रँगलच्या ऐवजी पी क्यू आर ट्रँगल आलेला असेल तर आपण त्याप्रमाणे त्याचे नावं घेणार आहोत. आणि एक ॲक्टिव्हिटी आपल्याला दिली आहे बघा की आज शोन इन फिगर ए, म्हणजे आपल्याला ही जी रेड कलरची फिगर दाखवलेली आहे
याच्याप्रमाणे आपण कार्डशीट पेपरवर कट आउट 4 आयडेंटिकल राईट अँगल ट्रँगल शो इट साईड्स ABC. म्हणजे फिगरमध्ये आपण त्याला कट करायचं आहे आणि ABC साईड्स आपण त्याला दाखवायचे आहेत. युझिंग दीज 4 ट्रँगल्स फॉर्म ए स्क्वेअर विथ साईड B+C ॲज शोन इन फिगर. असे 4 ट्रँगल तुम्हाला तयार करायचे बघा, जे आपल्याला रेड कलरचे दाखवलेले आहेत. आणि ते रेड कलरचे ट्रँगल आपण एकत्र ठेवायचे आहेत अशा प्रकारे की ज्याच्याने आपल्याला स्क्वेअर तयार झालेला दिसेल. B+C साईड आपल्याला त्या ठिकाणी आलेली दिसणार आहे. असं आपण ॲक्टिव्हिटी या ठिकाणी करायची आहे. आणि ती केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे पायथागोरस थेरम प्रूव्ह करण्यासाठी ती ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली आहे. आणि त्याच्यावरून आपल्याला फॉर्म्युला मिळत आहे की A² = B² + C². So according to this there is also second activity is given. Using square line notebook, cut 2 square such that first has 9 square boxes and second has 16 square boxes. म्हणजे आपली जी तुम्हाला लहान वर्गांमध्ये 9 स्क्वेअर बॉक्सची अशी लाईनची नोटबुक असते बघा, तर त्याच्यातून आपण कट करायचं आहे. कसं करायचं आहे बघा, तर एकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी 9 स्क्वेअर मिळतील असं आपण कट करायचं आहे. तर 9 स्क्वेअर म्हणजे आपल्याला याप्रमाणे कट करावं लागेल. आणि दुसऱ्यामध्ये आपल्याला 16 स्क्वेअर मिळतील, तर आपल्याला 4 लाईन अँड 4 कॉलम याप्रमाणे ते कट करायचं आहे. आणि ते कट केल्यानंतर आपण ते ॲज शोन इन फिगर म्हणजे या प्रकारे जे आपल्याला या फिगरमध्ये दाखवलं आहे बघा, तसं आपण ते एकावर एक ठेवायचं आहे. इथे 3 लाईन येणार, इकडे 4 लाईन येणार. आणि त्याच्यानुसार जर आपण त्याचा हायपोटेनस पाहिला तर तो आपल्याला या ठिकाणी असा वरचा हायपोटेनस मिळणार आहे. आणि त्याची स्क्वेअर जर आपण या ठिकाणी पाहिली तर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 3² + 4² = 5². याप्रमाणे आपण ही ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी करू शकतो. नंतर युझिंग दीज 2 स्क्वेअर्स फॉर्म ए न्यू स्क्वेअर विच फिट टू लेंथ ऑफ हायपोटेनस. आता आपण हे 2 स्क्वेअरपैकी बघा, जर मी हा येलो कलरचा स्क्वेअर इकडे शिफ्ट केला बघा या ठिकाणी, तर ही काही जागा मला ब्लँक दिसत आहे. तर ती जागा मला ब्लँक दिसायला नको, ती पण माझी फुलफिल व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी बघा हा जो रेड कलरचा स्क्वेअर आहे तो मी या प्रकारे इथे ठेवलेला आहे. तर तो ठेवताना मला आता बघा टोटली किती स्क्वेअर इथे दिसत आहे. छोटे स्क्वेअर बघा 3 येलो दिसत आहे, 2 रेड दिसत आहे, जे टोटली स्क्वेअर मला 5 त्या ठिकाणी मिळत आहेत. तर अशी जी ॲक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला करायला सांगितलेली आहे. आणि याच ॲक्टिव्हिटीनुसार बघा आता आपण काय शिकलो ते आपल्याला या येलो बॉक्समध्ये दिलेलं आहे की द साईड अपोजिट टू द राईट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस अँड इट इज द ग्रेटेस्ट साईड ऑफ द राईट अँगल ट्रँगल. म्हणजे नेहमीच बघा राईट अँगल ट्रँगल असेल तर जी अपोजिट साईड आहे राईट अँगलच्या दॅट इज द ग्रेटेस्ट साईड, ती नेहमी ग्रेटेस्ट साईड असणार आहे अँड दॅट इज द हायपोटेनस. द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ राईट अँगल ट्रँगल इज लेस दॅन द सम ऑफ लेंथ ऑफ अदर 2 साईड्स. हा एक टॉपिक आपण या ठिकाणी अभ्यासला. त्याच्यानंतर आपण फॉर्म्युला पाहिला बघा की द स्क्वेअर ऑफ हायपोटेनस = द सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साईड्स. मीन्स टुडेज व्हिडिओ यू लर्न 3 टॉपिक्स. देन प्रॅक्टिस कॉर्नरमध्ये बघा आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे की आपल्याला त्या ठिकाणी राईट अँगल ट्रँगल दिलेलं आहे. राईट अँगल ट्रँगल आहे ACB. C इज द राईट अँगल आणि विच इज द ग्रेटेस्ट साईड ऑफ ट्रँगल ABC असा प्रश्न विचारला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला उत्तर विचारल्यानंतर सांगता येतं आहे का कोणाला? बघा काय येणार आहे, ग्रेटेस्ट साईड काय येईल तर द साईड विच इज अपोजिट टू द राईट अँगल. मग सीच्या अपोजिट बघा साईड कोणती आहे AB. अँड AB इज द हायपोटेनस
आणि ट्रायटँगल हायपोटेनस इज द ग्रेटेस्ट साईड. म्हणजे आपण इथे फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे. इन डायग्रॅम साईड ए बी इज द ग्रेटेस्ट साईड ऑफ ट्रँगल ए बी सी. देन स्टुडंट्स, अवर सेकंड एक्झाम्पल इज, आपल्याला फिल इन द ब्लँक्स या ठिकाणी करायचे आहेत. एक्झाम्पल आपण वर्कशीटमधून वाचून घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी ट्रँगल दिलेला आहे. LMN असा ट्रँगल दिलेला आहे. त्याच्यामध्ये LN साईड 20 सेंटीमीटर, MN साईड 20 सेंटीमीटर अँड LN साईड 15 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेगमेंट LM हा जो दिला आहे बघा हायपोटेनस, तो फाइंड आउट करायचा आहे. तर मग आता या फिल इन द ब्लँक्समध्ये बघा आपण राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे या ठिकाणी लिहायचं आहे की अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, हे आपलं फर्स्ट स्टेटमेंट असणार आहे. पायथागोरस थेरमनुसार आता आपल्याला फिल इन द ब्लँक्स काय आहेत बघा, माझं तो बार आल्यामुळे तिथे दिसत नाही. आपण आधी फिल इन द ब्लँक्स इथे लिहून घेऊया की डायग्रॅममध्ये हायपोटेनस आहे LM. LM स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ LN स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ MN स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला होणार अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. त्याच्यामधून बघा LN स्क्वेअरची व्हॅल्यू 15 स्क्वेअर आपल्याला पुट करून दिलेली आहे. आणि पुढचं फिल इन द ब्लँक्स आहे. त्याच्यानंतर पुढे पुन्हा 2 फिल इन द ब्लँक्स आपल्याला आहे. आणि लास्ट इज द अवर फायनल ॲन्सर. मग आता बघा फ्रॉम द डायग्रॅम व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ MN. जर आपण डायग्रॅमचं ऑब्झर्वेशन केलं बघा तर व्हॅल्यू ऑफ MN इज 20. सो आपण इथे लिहिणार 20 स्क्वेअर. सो स्क्वेअर ऑफ 15 इज 225 अँड स्क्वेअर ऑफ 20 इज 400. असं आपण लिहून घेणार आहोत. त्याची ॲडिशन केली तर आपल्याला ॲन्सर मिळणार आहे 625. आणि जर मी बोथ साईडचं स्क्वेअर रूट काढलं तर मला लेंथ ऑफ LM मिळणार आहे 25 सेंटीमीटर. इन दिस वे आय गॉट द ॲन्सर. म्हणजे अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम वी राईट द थेरम अँड पुट द व्हॅल्यू, देन स्क्वेअर ऑफ गिवन नंबर, देन ॲड गिवन नंबर्स अँड लास्ट स्टेप इज टेकिंग द स्क्वेअर रूट. You know that 625 is the square root of 25. कारण 625 कोणाचा स्क्वेअर आहे बघा, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की तो 25चा स्क्वेअर आहे. सो स्क्वेअर रूट आपल्याला मिळणार आहे 25. इन दिस वे वी गेट द ॲन्सर ऑफ द साईड ML इज इक्वल टू 25. So today's video we learn the Pythagoras theorem. सर्व विद्यार्थ्यांना समजलेलं असेल. सर्वांनी उदाहरणं आपल्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद.